चावी फिरवली, किक मारली, जशी किक मारली तशी एवढी गोदडी फाटली बाबा. शेजारी त्याची धर्मपत्नी झोपलेली होती. ती म्हणे एवढा आवाज कशाचा झाला कोण म्हणे बाई. म्हणून तिला उठायचा टाइम आणि येणी माऊली महाराज दुसरी किक हाणाचा टाइम. येणी दुसरी किक इतकी निबार हाणली महाराज, ती डायरेक्ट बायकोवर जाऊन बसली बाबा. समोर दरवाजा लाकडी होता, बायको दरवाजावर जाऊन आदळली आणि दरवाजाचा धड 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 आवाज झाला. आणि मग तो म्हणला झाली बा मै गाडी चालू. हरी लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामी. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, ऐशे बहुता ग्रंथी बोलिले. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. जय हो पांडुरंगा. हरी पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका हरी जयांची केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून. आता ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. विठ्ठल 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 हरे विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल
लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता जमलेले श्रोते सज्जन परमेश्वर परमात्म्याच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या सहकार्याने कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देवचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ देवमान्य शास्त्रमान्य विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू महाराष्ट्र भूषण विश्व हृदय सम्राट जगमान्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील 5 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा सर्वांच्या पाठांतरातला परिचयातला नामपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे विठाला तुकाराम महाराजांच्या गात्यातील 5 चरणाच्या ना अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी एकदा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ ऐकून घ्या. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे साधकी जीवनामध्ये साधकी अवस्थेमध्ये साधक तुकोबरायाकडे गेला आणि साधकाने तुकोबरायाला प्रश्न विचारला हो तुकाराम महाराज माणसाला मानव देह मिळाला नर शरीर मिळालं मानव योनी मिळाली इथपर्यंत ठीक आहे पण मिळाल्यानंतर मात्र माणसाच्या 2 गोष्टी पाठीमागे लागतात. एका गोष्टीचं नाव आहे सुख आणि एका गोष्टीचं नाव आहे दुःख. तुकोबराया मला सुखी व्हायचं प्रश्न पहा बरं कसा येतो तुकोबराया मला सुखी व्हायचं तुकोबरायाने सांगितलं का नाही होणार सुखी होण्याकरता तर हा मानव दे तुला सुख मिळेल पण सुख कोणतं पाहिजे तुला राज्य सुख पाहिजे तामस सुख पाहिजे सात्विक सुख पाहिजे आदिभौतिक सुख पाहिजे आध्यात्मिक सुख पाहिजे विषय सुख पाहिजे ब्रह्म सुख पाहिजे तुला नेमकं सुख पाहिजे कोणतं. साधकाने सांगितलं तुकोबराय विषय सुखामध्ये तर आनंद आहे मला ब्रह्मसुख पाहिजे. सांगितलं तुला जर ब्रह्मसुख पाहिजे असेल तर ते ब्रह्मसुख तुला इथं तिथं मागून मिळणार नाही. ब्रह्मसुख एकाच जणाजवळ आहे सुखा लागी जरी करीशी तळमळण तो तरी तू पंढरीशी जाय एक वेळा सुखी आहे पण सुखरूप आईसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो सुखी आहे पण माझा पांडुरंग सुखी आहे तुला पांडुरंगाजवळ जावं लागेल. सांगितलं पांडुरंगाजवळ जाण्याकरता काय करावं लागेल काही नाही भक्तिपंथ बहु सोपा आणि पुण्य नागविला पापा त्याच्याकरता सोपा मार्ग आहे भक्तिपंथ आणि तुला करावी लागणार आहे माझ्या पांडुरंगाची भक्ती. मग सांगितलं भक्ती कोणत्या पद्धतीने करू अनेक प्रकारे सांगितली पण महाराज वाजत असे बोंब कोणी नाही गती कानी सगळे प्रयोग संपले आणि शेवटचा उपदेश केला तुझ्या पाया पडतो पण तू एकच कर टाळी बोला की नाम तुमच्या पाया पडतो. ज्यांचा गाथा महाराज समाजाने 5वा वेद म्हणून ओळखला जावा जे तुकोबराय महाराज वारकरी संप्रदायाचे कळस ठरले तेच तुकोबराय तुमच्या माझ्या पाया पडले केवळ कशा करता तर हाताने टाळी वाजवण्याकरता आणि मुखाने भगवंताचं नाम घेण्याकरता तुमच्या पाया पडतो घ्या भगवंताचं नाम घ्या. साधकाने सांगितलं काय हरकत नाही आम्ही घ्यायला तयार आहे पण घ्यायचं कसं. सांगितलं मी घेतलं तसं तुम्ही कसं घेतलं तर विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हटलं या चरणामध्ये फक्त एकच शब्द महत्वाचा आहे वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हटलंय पण कधी मधी नाही वेळो सतत का वेळोवेळा तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सांगितलं फक्त विठ्ठलाचंच घ्यायचं का विठ्ठलाचंच घ्या असं काही बंधन नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ कोणत्या देवाचं घे कृष्णाचं घे विष्णूचं घे हरीचं घे गोविंदाचं घे कोणत्या देवाचं घे देव तिथून एकाच आहे मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. सांगितलं काय हरकत नाही पण घ्यायचं कोणी सांगितलं घ्यायचं कोणी नाही. सकळांशी येथे आहे अधिकार यारे लहान थोर महाराज इथं जात वित गोत कुळशीळ मात इथं कोणकोणत्या जातीचा आहे कोणकोणत्या धर्माचा आहे कोणकोणत्या पंथाचा आहे हे ओळखल्या जात नाही. इथं फक्त तू वारकरी आहे आणि तू या ठिकाणी आलाय ना मग तू आमचाच आहे. सकळांशी येथे आहे अधिकारण. सांगितलेला पुरावा काय पुरावा शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे नामा पाशीचारी मुक्ती. तुकोबराय सांगतात नामापाशी 4 मुक्तीचा लाभ आहे आणि हे मी बोलत नाही तर आयुष्य बहुता ग्रंथी बोलिले म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अभंगाच्या ठळक बातम्या संपल्या आता हवामान खात्याचा अंदाज. विठाला ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विष्णुमाऊली ज्ञानोबा आहे. अखिल विश्वाच्या
परमार्थ रुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, आदी करून संत महंत भाविक उपस्थित, माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, परिसरातून गावातून आळंदी क्षेत्रातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भगवत कथाकार, तळ्यातले मळ्यातले खळ्यातले, टाळकरी, माळकरी, गावकरी, विनेकरी, पारेकरी, दिंडेकरी, फडकरी, लाइटिंगवाले, मंडपवाले, सिस्टमवाले, डेकोरेशनवाले, अन्नदान करणारे, अन्नदान नाही करणारे, पंक्तीला जेवणारे, पंक्तीला जेवण घरी झोपणारे, कीर्तनात बसलेले महिला पुरुष, महिला आघाडीच्या बाया, बचत गटाच्या बाया, सासऱ्याला उपाशी मारणाऱ्या बाया, कामाला जाणाऱ्या बाया, अंगणवाडीच्या बाया, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, कीर्तनात बसलेले महिला पुरुष, तरुण मुलं, तरुण मुली, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, उभा राहिलेले, खाली बसलेले, माग बसलेले, बाहेर बसलेले, पुढे बसलेले, पाय लांबलेले, पाय आखडलेले, जागे असलेले, झोपी चाललेले, जेवण आलेले, उपाशी आलेले, जे कीर्तनाला आले ते, जे कीर्तनाला कधीच येत नसतात ते, जे येणारा येऊ देत नाही ते, जे आजच आले ते. आणि या ठिकाणी एवढा मोठा यात्रा महोत्सव आमचे बाळनाथ बाबा व तसे बाल गोदाई माता यांच्या यात्रेच्या निमित्ताने गेल्या 18 वर्षापासून सुलाने पाटील परिवार या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करतोय. आणि या 2026व्या वर्षात सुद्धा या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलेल्या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने हे माहीत असून सुद्धा घरी पालथी पडले ते त्यांना सर्वांना दंडवत. वकील साहेब उद्या कोणी म्हणायला नको महाराजांनी माझं नाव घेतलं नाही म्हणून. विठाला सर्वांना माहित आहे कार्यक्रम कशा निमित्त आहे काय, पण वक्त्याच्या दृष्टीने एक त्या ठिकाणी तुम्हाला सांगणं गरजेचं असतं. म्हणून गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 18 वर्षापासून या ठिकाणी सुलानी परिवार गेल्या 18 वर्षापासून आमच्या बालनाथ बाबा व तसे बाल गोदाई माता यांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये कसं कीर्तन असतं त्या पद्धतीचं कीर्तन ते या ठिकाणी यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करत असतात. 18 वर्षाची परंपरा आहे. एकदा सुलानी परिवाराच्या नावानं टाळी वाजा महाराज. आज महाराज सगळा सुशिक्षित लोक आहेत, एज्युकेटेड लोक आहात, सगळ्या प्रोफेशनल सिटीमध्ये ज्याला आपण सगळ्यांचं स्वप्न असतं आपण मुंबईला कधीतरी जावं, मुंबई फिरून यावं, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा गावातल्या लोकांना विसरत नाही. हे सर्वात मोठं सुलानी परिवाराचं त्या ठिकाणी भाग्य समजावं लागेल महाराज. सोपं नसतं महाराज. एवढ्या लांब सुद्धा जाऊन गावाला कधी विसरत नाही. नाही तर काही माणसं मोठे झाले ते कोणालाच नीट बोलत नाही महाराज. नुसतं ए चल काय रे अशी भाषा असते महाराज. पण त्यांच्यात जवळपास 2 तासापूर्वी या ठिकाणी आलो, पण कधी कोणाचा उग्र शब्द नाही निघला, कधी कोणाचा एकदम साधारण महाराज बोलणं. आमचे वकील साहेब बघा ना, आज एवढा मोठा माणूस आहे, काय खरेदी करू शकत नाही, पण महाराज साधी अंगठी सुद्धा नाही, कानात बाळी सुद्धा नाही, गळ्यात साखळी सुद्धा नाही. याला म्हणतात महाराज निस्वार्थी जगणं. आता आम्ही बघा आमच्या कानात बाळ्या, कोणाच्या हातात अंगठ्या, पण एवढा मोठा माणूस महाराज सोनं सुद्धा नाही हातामध्ये, गळ्यामध्ये चैन सुद्धा नाही, कानामध्ये बाळी नाही. हे जगणं महाराज साधारण आहे. आणि हे जगणं साधारण का असतं तर त्यांनी लहानपणामध्ये आपल्या आई वडिलाची दैन पाहिलेली असते. आणि जो माणूस शून्यातून विश्व निर्माण करत असतो ना, त्याला कधीच गर्व अहंकार होत नसतात महाराज, कधीच गर्व अहंकार होत नसतो. आणि महाराज काय महाराज जितकं कौतुक करावं या परिवाराविषयी कमीच आहे. महाराष्ट्रामध्ये असं एकच परिवार असेल की त्या ठिकाणी सगळे भाऊ, 5 भाऊ आहे तरी सुद्धा आज एकत्र वागतात, एकत्र एका कुटुंबामध्ये राहतात. या परिवाराचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे महाराज. आणि ह्या परिवार महाराज, कोणताही परिवार, कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला आईबापाची पुण्याई लागते, साधू संतांचा आशीर्वाद लागतो. आणि कुणाचा तरी आशीर्वाद आणि प्रयत्नही सुद्धा त्याच ताकदीचे लागत असतात, तेव्हा माणूस मोठा होत असतो, नाही तर मोठा होत नाही. म्हणून यांच्यावरती आई वडिलाची कृपा आहे, साधू संतांचा हात आहे आणि प्रयत्न सुद्धा त्या ताकदीचे आहे. म्हणून आज या ठिकाणी परिवाराचा कोणी जय घोष करत असतो महाराज. सोपं नाही, देणारे भरपूर आहे, पण महाराज आपलं काम धंदा सोडून या ठिकाणी गावासाठी 4 दिवस वेळ देणं सोपं नाही महाराज. प्रत्येक त्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असतात. कीर्तनाचे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी, कुस्तीची सुद्धा त्या ठिकाणी आपल्या गावातली परंपरा आहे. त्याच्यानंतर मिरवणूक सुद्धा या ठिकाणी बालनाथ महाराजांची व बाल गोदाई मातेच्या तुम्ही काढत असता. आणि त्याचबरोबर राहिलेलं सायलेलं तुमचं याच्यात नाहीत पोट भरलं, याच्यात तुमचं नाईट पोट भरलं कीर्तनामध्ये, कुस्त्यामध्ये, तर राहिली सायलेली गोष्ट म्हणजे तमाशा.
बरोबर आहे की नाही? खरोखर महाराज तुम्हाला एक सांगू का महाराज, गावातला उत्सव हा लोपच चालला महाराज. ही कला आहे महाराज लोपच चालली. पण तुमच्या गावाचं हे महाराज कौतुक करावं तेवढं कमीच आहे महाराज. आपण धावपळीच्या काळामध्ये किती बिजी असू द्या, पण गावासाठी निदान 2-4 दिवस का नाही वहिनी एकत्रित यायला पाहिजे. आणि हा समाजात कुठंतरी एकत्रित यावा, याच्यामध्ये विचाराची देवाण घेवाण व्हावी, याच्याकरता महाराज हा सुलानी परिवारानं आयोजित केलेला हा कीर्तन महोत्सव आहे. विठाला त्याच्या पाठीमागं कुठलाही त्यांचा स्वार्थ नाही, पण महाराज लोक जमले पाहिजे, लोकाला आनंद घेता आला पाहिजे. आता बऱ्याचशा गावामध्ये यात्रा निघत नाही महाराज. यात्रा निघत नाही, निघले बी तर निश्चित तमाशे राहते. एका दिवसात चल तू ग थोडं बांध चल घरी निघ, अवघड असतं महाराज. पण गेल्या 4-5 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी गावामध्ये आनंद घेत आहेत. भव्य मिरवणूक सुद्धा झाली. आणि महाराज खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे महाराज या परिवारामध्ये. त्यामध्ये आमचे वकील साहेब असतील, समाधान बरोबर ना, समाधान पाटील सुलानी वकील साहेब असतील, त्याचबरोबर बापू सुलानी असतील, त्याचबरोबर बाजीराव सुलानी असतील, त्याचबरोबर राजूभाऊ सुलानी असतील, अर्जुनराव सुलानी असतील. आणि या चारही भावांनी आज महाराज एवढा मोठा कार्यक्रम, महाराष्ट्राला लाजवेल असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी करून दाखवला महाराज. आता त्यांची ही परंपरा गेल्या 18 वर्षापासून परंपरा आहे. गेल्या 18 वर्षापासून या ठिकाणी कीर्तनाचं निवेदन करतायत, म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. मी तर सर्वांना एकदा विनंती करेन, आमच्या सुलानी परिवाराकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजा महाराज, सर्वांनी जोरदार टाळी वाजा. आणि खरोखर महाराज आणि सेवा करण्याची संधी आपल्याच गावातील असणारे आमचे बाळासो, काय नाव आहे त्यांचं, बाळाभाऊनी फोन केला, त्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि महाराज तुमच्यासारखं एकदम गुणा गोविंदाने नांदणारं कुटुंब, त्या कुटुंबानं आनंद घेणारं कुटुंब म्हणजे सुलानी परिवारामध्ये आज मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. आणि ते सुद्धा बालनाथ महाराज व बालगोदाई मातेच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करण्याचा योग आहे. आणि ती सेवा माझ्या पदरात त्या ठिकाणी पदरात पडलेली आहे. हे माझं मी प्रथमतः परम भाग्य समजतो. विठाला विठाला वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी करतात. गावकऱ्यांच्या अनमोल अशा सहकार्याने व टाळकरी गायक वादक गुणीजन भजनी मंडळ यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये समापन होत असलेला अखंड हरिनाम सप्ताहातलं एक कीर्तन आहे असं मला रोज म्हणायची सवय आहे, पण मी आता असं म्हणणार नाही. हे 1 दिवसाचं कीर्तन या ठिकाणी तुम्ही आयोजित केलेलं आहे, ती संधी मला मिळाली, हे माझं मी भाग्य समजतो. एवढ्या लांबून, एवढ्या प्रेमाने, एवढ्या जिव्हाळ्याने, एवढ्या आत्मीयतेने तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. तुमच्या इथं मी मजा करण्यासाठी आलो नाही. जिथं लोक बदलत नाही तिथं मी जात नाही वकील साहेब. गरज नहीं, मला हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है. सूरत बदलनी चाहिए, मेरे दिल से नहीं तो ना सही, लेकिन साकोरे वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. विठाला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. आणि आजच्या सेवेसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक वादक कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रथमतः कोणाचं नाव घ्यावा असा प्रश्न पडलेला आहे, तरी सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी धावते वेळेमध्ये करणार आहे. ज्यांचं नाव पाठ आहे त्यांचं घेण्याचा प्रयत्न करतो. ज्यांचं नाही त्यांनी नाही घेतलं त्यांनी मला माफ करा, कारण सगळ्याची नावं घ्यायला मी काही नवरी नाही. ज्यांचं पाठ आहे त्यांचं घेण्याचा प्रयत्न करतो. इकडे मृदंगाच्या साथीला अवघा महाराष्ट्र त्यांच्या थापीवर वेळा आहे. मृदंगावरती थाप पडली की कंठातले प्राण कानात येतात, शब्दाचा गाभारा होतो, दैदिप्यमान माणसं त्या लईवर डोलू लागतात. असं माऊली महाराजांचं वादन आहे. आमच्या जालना जिल्ह्याचं भूषण, एकदा टाळी वाजा त्यांच्या नावानं. त्याचबरोबर गोड चाल तुम्ही या ठिकाणी गायली. आमचे असणारे हरिभक्तपारायण आमचे आकाश महाराज असतील, किरण महाराज असतील, एकदा त्यांच्या नावानं सुद्धा जोरदार टाळी वाजा. इकडे विनेकरी महाराज सुद्धा एकदा त्यांच्या नावानं सुद्धा जोरदार टाळी वाजा. अगदी तुकोबराय सारखे दिसतात असे विनेकरी सुद्धा आहे. आणि हार्मोनियम वाले त्यांचं तर नादच खुळा आहे महाराज, एकदम ओके, एकदा त्यांच्या नावानं सुद्धा टाळी वाजा महाराज. आणि हे सर्व आमचे नंदू महाराज दौंड यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सर्व विद्यार्थी मंडळ आहे, एकदा त्यांच्या नावानं सुद्धा टाळी वाजा. अजून कोणी खाली बसलेले महाराज मंडळी असतील त्यांचं सुद्धा नाव या ठिकाणी आता माहीत नसल्यामुळं मी घेऊ शकत नाही, त्यांची सुद्धा या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजची कार्यक्रमाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करताय ते असणारे हरिभक्तपारायण आमचे जीवलग मित्र, काय नाव आहे त्यांचं, सिस्टम कुठली, सद्गुरू साऊंड, गाव गोरेगाव, पोहेगाव, मोहेगाव, मोहेगावचे आमचे सद्गुरू साऊंड सिस्टम सुद्धा आहे. दादा तुमचं नाव काय, तुम्ही ऑपरेटिंग करताय, तुमचं नाव काय,
चंद्रशेखर महाराज, मी तर भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना करीन वकील साहेब, आमच्या चंद्रकार भाऊची सिस्टम ही तुमच्या साकोरे गावापुरती मर्यादित नसून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सिस्टमचं नाव हो आणि त्यांच्या एका मशनीच्या 4 मशनी होत. आणि आमच्या एवढ्याच्या सगळ्याच्या माईकला जर आवाज दिला नाही तर जे आहे त्या जळून जाऊ. म्हणून गोड अशी साऊंड सिस्टम आमच्या चंद्रशेखर भाऊची आहे, म्हणून त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण जे 7 समुद्राच्या पार त्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी ठेवणार आहे असे असणारे आमचे जीवलग मित्र. काय नाव आहे दादा तुमचं? हा नाही, तुमचं नाव सांगा आधी. हा, प्रवीण पाटील हे सुद्धा आज या ठिकाणी कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यासाठी आलेले आहे. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्यांच्या चॅनलचं नाव आहे ज्ञानी यांची माऊली, बरोबर ना? ज्ञानी यांची माऊली त्यांचं यूट्यूब नावाचं चॅनल आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, जाता जाता त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर फॉलो करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हा, घंटी दाबायला विसरू नका. म्हणून तुम्ही कधी पाहिलं असेल त्या ठिकाणी गणेश महाराज गावारी यांचं कीर्तन या ठिकाणी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने साकोरे गावामध्ये झालेलं आहे. तर तुम्ही त्यांच्या युट्यूब वरती जाऊन तुम्ही सर्च करून त्या ठिकाणी पाहू शकतात. म्हणून ते सुद्धा प्रवीण पाटील आजच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण या ठिकाणी करतायत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. ऐकणारी मंडळी सुद्धा एकदम जाणकार आहे, एकदम भरपूर आहे. तरुण मंडळी सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे. ऐकणारी मंडळी सुद्धा एकदम जाणकार आहे, एकदम हुशार आहे. महाराज, मी सगळीकडे फिरलो बरं का वकील साहेब, मी सगळीकडे फिरलो. महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही आणि एकही तालुका नाही का तिथं माझं कीर्तन झालं नाही. सगळीकडे फिरलो, पण मला तुमच्या साकोरे गावा इतके हुशार लोक अजून कुठंच भेटले नाही. असं मी प्रत्येकच गावात म्हणत असतो. हे ज्याला ज्याला कळलं त्याला मी धन्यवाद देतो. ज्याला नसन कळलं तिने निवांत उद्या आज संध्याकाळी घरी जाऊन झोपा आणि डायरेक्ट जाऊ तमाशा येता तमाशा लिहून बसा. काय टेन्शन घेऊ नका महाराज. अहो, कीर्तनातले विनोद लोकांना कळतच नाही, डोक्यावरून जातात. एकदा माझं कीर्तन संपलं, बाहेर जाऊन 2 जण हसायला लागले. मी म्हणलं काय झालं? तो म्हणला सुरुवातीचा विनोद आम्हाला आत्ता कळाला. मग आता ज्याला एवढं उशिरा करतं त्याला काय करणार आहे? काही तर शेजारची असली म्हणून असं ते, बाकी काही घेणं देणं राहत नाही. म्हणून अतिशय छान निवेदन सुलाने परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. गोड निवेदन आहे, वर्णन करावं तेवढं कमी आहे. मृदंगाचारी वारकरी, विना घेतलेले वारकरी, टाळकरी वारकरी, गायनाचारी वारकरी, खाली बसलेले तुम्ही सगळे वारकरी. आणि मी काय फाशी पारती का? मी पण वारकरीच ना महाराज. म्हणून पुन्हा एकदा सर्व गायक, वादक, गुणीजन, भजनी मंडळ यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी देवाच्या चरणी 5-6 गोष्टी मागो. त्याचबरोबर बाळनाथ महाराजांच्या चरणी व बाल गोदाई मातेच्या चरणी 4-5 गोष्टी मागून अभंगाला सुरुवात करू. हे देवा पंढरनाथा पांडुरंगा मायबापा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माचं दैवत गाय टिकू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकरी संप्रदायाची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशीच फडकत राहू दे. सर्वांच्या गालावर असू राहू दे. सर्वांच्या अंतकरणामध्ये समाधान असू दे. आणि हा साकोरे गावचा यात्रा महोत्सव आणि त्यातला हे कीर्तन महोत्सव जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असोच अखंडपणे चालत राहो. एवढी बाळनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना. सेवेला सुरुवात. विठाला विठाला. आता कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी ऐकणाऱ्याला सूचना, कीर्तनाला आल्यावर दलिंद्र्यावणी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, नाही ते यायचं नाही, लांब बसायचं, नवीन चप्पल जोड पाहायचा घर आणि घरी गेल्यावर चपलाकडे पाहायचं आणि चपलाला म्हणायचं हमारा सिर्फ एक ही मकसद आहे, चिंटबा डमडम. काही टेन्शन घ्यायचं नाही महाराज. आणि अभंगाच्या पहिल्यांदा सांगतो महाराज, चिंता करायची नाही. का करायची नाही? आपल्या हातात काही नाही तर चिंता करायचं कशाची? आपल्याला जन्माला घालणारा देव आहे, आपली चिंता करणारा सुद्धा देवच आहे. म्हणून त्या ठिकाणी चिंता करण्याचं काम नाही. आता फक्त रिलॅक्स कीर्तन ऐकायचं. आता फक्त तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, दोघांना मिळून करायचं नाव कीर्तन. मी सांगायचं आणि तुम्ही डोकल्या घ्यायचं, त्याचं नाव प्रवचन. मग आपल्याला काय करायचं इथं? बोला पटकन, काय करायचं आहे? कीर्तन. हा, तुम्ही जेवढं जास्त कीर्तनात बोलाल तेवढं तुमचं माझं सूत्र बसणार नाही तर बसणार नाही महाराज. आणि आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान आहे, ज्याचं माप त्याला फिटच. आणि मी कधी पण महाराज समोरचे माणसं पोन माल सोडत असतो. तुम्ही जर मला विद्वान भेटले तर तुम्हाला विद्वान माल, तुम्ही जर मला साधे भेटले, एक बाबाची बाईची गोष्ट, कोल्याच्या माग लांडगा लागला, संपलं कीर्तन. पण आता तुम्हाला गोष्ट सांगून जमणार नाही, तुम्हाला आवडेल, पचेल, रुचेल, स्वाट बट स्वीट असं कीर्तन करणार. विठाला तुकाराम महाराजांच्या गात्यातील 4 चरणाचा आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय विनवणी करून उपदेश करतात, परंतु तो नामाचा करतायत. आता जरा इकडे बारकेने लक्ष द्या, थोडं टपाटप ऐका. तुम्हाला मला गरज आहे सुखाची, इथपर्यंत मान्य आहे तुम्हाला?
बोलत जा. खाली बसलेले महिला मंडळ पुरुष मंडळ बोलत जा. तुम्हाला मला गरज कशाची आहे? बोलत जा. साकोरेकर मंडळी बोलत जा. तुम्हाला मला गरज कशाची आहे? सुखाची. आता मी एवढ्या लांबून आलो 300-400 किलोमीटर वरून, कशा करता आलो? काय येडी माणसं आहेत राव. अहो ते म्हणते सुका करता. और सुका करता नाही, कशा करता? पैसा करता. आता माझी धावपळ चालली, कशा करताय? म्हणा पैसा. बरोबर आहे तुमचं. कशा करताय? पैसा करता. म्हणजे कशा करताय? विषय सुका करता. आता मी कीर्तन करतो म्हणजे मी देव झालो हा समाजाला भ्रम आहे. मला पुढे सांगून जाईन जाताना टपाटपा, ऐका तुम्हाला मला गरज आहे सुखाची. बरोबर. मग कोणत्या सुखाची? 7 सुख तुम्हाला सांगितली. सरळ सरळ भावार्थामध्ये 7 सुख तुम्हाला सांगितली का नाही? कोणते? माना नका हलू निसते. कोणते? तुम्ही म्हणाल महाराज आम्ही रात्री काय भाजी खाल्ली या मला सकाळी ध्यानात राहत नाही. रात्री आम्ही कोणचा ब्रँड आणला हे ध्यानात नाही. तुम्ही म्हणता 7 सुख का ध्यानात बसेल? मग मोजा आता 7 सुख. किती सुख मोजायचे आपल्याला? हा मोजू लागा मला आता. हा तुम्ही फक्त 1-2 म्हणायचं फक्त. चला. राजसुख. हा असं बोलत चला. तुम्हाला सांगितलं सूत्र बसेल. तुम्ही बोलले मी बोललो तर चला मोजा आता. राजसुख, तामस सुख, सात्विक सुख, आदि भौतिक सुख, आध्यात्मिक सुख, विशेष सुख, ब्रह्मसुख. किती झाले? झाले ना 7? त्याच्यापैकी 2 सुख महत्वाचे, विशेष सुख आणि ब्रह्मसुख. मग तुम्ही पटकन उत्तर द्या आता मला. तुम्हाला मला गरज विशेष सुखाची गरज आहे का ब्रह्मसुखाची गरज आहे? महिला मंडळ पुरुष मंडळ कशाची गरज आहे? बोला बोला, नाही तर जाऊ का घरी निघून मी? कशाची गरज आहे? ब्रह्मसुखाची. पण आपण मागं लागलो कशाच्या? विशेष सुखाच्या. जाऊ द्या महिला मंडळ. तुम्ही जे गळ्यात दागिनं घालता, सोनं घालता, ते चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. द्या काढून इकडे चला. वाईट म्हणाचं दाना दाना घालायचं कुठे जमत असतं का महिला मंडळ? पण जाऊ द्या. सोनं वाईट आहे मान्य मला. आई सोनं वाईट आहे मान्य मला. पण आता तुम्हाला महिला मंडळ खूप विचार करून उत्तर द्यायचं बरं का. ऐका आता. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर तुम्ही इथून घरी जायला निघाल्याच्या नंतर नीट ऐका. इथून घरी जायला निघाल्याच्या नंतर जाता जाता रस्त्यामध्ये रामप्रभूची मूर्ती पडलेली दिसली. परत रस्त्यातच परत रावणाची मूर्ती पडलेली दिसली. मला सांगा महिला मंडळ तुम्ही कोणती मूर्ती उचलणार? जोरात बोला. कोणती मूर्ती उचलणार? रामाची. म्हणजे तुम्ही खूप धार्मिक आहात, तुम्ही खूप सज्जन आहात, तुम्ही खूप परमार्थिक आहात. महिला मंडळ तुम्ही रामप्रभूची मूर्ती उचलली. थोडं पुढे गेल्या. परत पुढे गेल्याच्या नंतर रस्त्यामध्ये रामप्रभूची मूर्ती पडलेली होती आणि रस्त्याच्या खाली काट्यात रावणाची मूर्ती पडलेली होती. पण रस्त्यात पडलेली रामप्रभूची मूर्ती ही दगडाची मूर्ती होती आणि रस्त्याच्या खाली जी काट्यात रावणाची मूर्ती पडलेली होती ना ती सोन्याची होती. आता सांगा कोणती मूर्ती उचलणार? रामाची. म्हणजे तुम्ही अक्कल शिकवा मला आता. महाराज 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसं आहेत आपण आणि आपण रामाची उचलणार? ते म्हणेल राम मरू दे, रावण उचल. यात्रा सफल झाली आपल्याला. मग मला सांगा शेवटी तुम्हाला मला प्रिय काय ठरलं? विषय. काय प्रिय ठरलं? विषय. पण ऐका महाराज, विषयामध्ये आनंद आहे पण तृप्ती नाहीये. विषयामध्ये सुख भेटेल हो, पण विषयाचं सुख क्षणिक आहे. समजा मोबाईल आहे, मोबाईलचं सुख कुठपर्यंत? तुम्ही मोबाईल वापरत नाही कोणी. मोबाईलचं सुख कुठपर्यंत? जोपर्यंत चार्जिंग आहे तोपर्यंत. चार्जिंग संपली सुख संपलं. पण त्याच्यात दुसरी मी काशी महाराज, विशेष सुखाची सुरुवात चांगली पण शेवट वाईट आहे. मला सांगा महाराज 2016 मध्ये नंबर लावून सिनेमा पाहिला होता लोकांनी. नंबर लावून पाहिला होता का नव्हता? कोणता? बरोबर. कोणता पाहिला होता रे? ते झिंग झिंग झिंगाट गाणं आहे बघ त्या पिक्चर मध्ये. कोणता पिक्चर आहे रे तो? सैराट. वा वा वा, टाळी वाजा त्याच्या नावात. त्यांनी ध्यानात ठेवलं बरं का. आणि आता तो पाठीमाग 1-1.5 वर्षापूर्वी रिलीज झाला होता. तो कोणचा होता? 2016 तो सैराट ध्यानात आहे. आणि महाराज आता बलिदान मात चालू आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा छावा मूवीज निघला होता. कोणता? हे ध्यानातच नाही राहत महाराज पोराच्या. कोणता पिक्चर निघाला होता? सैराट. त्या सैराट मधल्या हिरोचं नाव काय होतं? हा तो असा करतो परत परशा म्हणतो. देऊ
वा वा, टाळी वाजा. हुशार पोरग आहे, गोड आहे महाराज. बोलतं कीर्तनकारासोबत. हा, डेअरिंग पाहिजे महाराज, बोला नाही तर बोलत नाही. हा, समोर बसायला सुद्धा डेअरिंग लागते. हा, काय नाव आहे त्या पिक्चर मधल्या हिरोचं? पारश्या. आणि पारश्याच्या जोडीदारणीचं नाव? ए तिथे काय नाव होतं रे? ए ह्यो पाठीमागचा आहे, काय नाव होतं रे त्या पिक्चर मधल्या हिरोईनचं? यो 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 आजी तुमच्या पशी बसलेला काय नाव होतं? हा, आर्ची. वा 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 महाराज, एवढंच ते त्याला आर्ची कळती. ते कोण अजून 2-3 वर्ष निघून जायचं नाही महाराज. आणि तुम्ही म्हणा तर काही बोलता, काही कसं बोलेल महाराज. एक माहिती म्हणून महाराज, याच्यात पोराचा दोष नाही. वकील साहेब, याच्यात पोराचा अजिबात दोष नाही महाराज. यांना शाळेत भाताबरोबर खरे सोर लोकांनी बोंबील सुरू करायला पाहिजे. 5वी ते 7वी बोंबील आणि 8वी ते 10वी अर्धी क्वार्टर तवा तयार होते महाराज. आणि तुम्ही म्हणता काही बोलता, काही कसं बोलेल महाराज. एक माहिती म्हणून सांगून जातो. तुम्ही जाणकार माणसं आहे, एज्युकेटेड लोक आहात, सुशिक्षित लोक आहात, सुशिक्षित लोक आहात तुम्ही पेपरला वाचला असेल, टीव्हीला पाहिलं असेल महाराज. 2016 मध्ये असा एकही तालुका नाही महाराष्ट्रामध्ये का त्या तालुक्यात पाऊस झाला नाही. पण एकच गाव असं होतं का त्या गावात त्या साली प्यायला पाणी नव्हतं. तुम्ही पेपरला वाचला असेल, टीव्हीला पाहिलं असेल, त्या गावात त्या साली प्यायला पाणी नव्हतं. आणि ते गाव म्हणजे ज्या गावामध्ये सैराट नावाच्या सिनेमाची शूटिंग झाली ना, त्या गावात त्या साली प्यायला पाणी नव्हतं महाराज. प्यायला पाणी उस होती तिथं, सगळं झालं. आणि काय केलं आपण सैराट पाहून? ते सैराट पाहून बरेचसे गैराट पळून गेले, अजून सापडा ना महाराज. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे ज्यानी काढलाय तो बसला 80-85 कोटी छापून, आणि आपण काय केलं? काहीच नाही केलं महाराज. आणि त्याच्यामुळे लहान लहान पोरं बिघडले महाराज. धाक नाही राहिला पोरावर. एका बाजूला बघा ज्ञानेश्वरी पारायण चाललं, एका बाजूला बघा गाथा पारायण चाललं, आणि एका बाजूला बघा संस्कृतीचा नाश होत चाललाय. आणि लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, राम जन्माला यायला पाहिजे, भगवान श्रीकृष्ण जन्माला यायला पाहिजे. एवढी सोपी गोष्ट आहे का ती? अहो, एक वाक्य सांगू तुम्हाला साकोरेकर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांना मच इच्छा हो जन्माला येण्याची. पण त्याच्याकरता महाराज विदर्भातल्या जिजाऊबाई साहेब आणि मराठवाड्यातले शहाजीराजे पाहिजे, तेव्हा येऊ शकतात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला. छत्रपती शिवाजी महाराज असे कुणाच्या पण पोटी जन्माला येत नसतात. अहो, रामप्रभूची मच इच्छा हो जन्माला येण्याची, पण त्याच्याकरता राजा दशरथ सापडला पाहिजे, माता कौशल्य सापडल्या पाहिजे, तेव्हा येऊ शकतात रामप्रभू जन्माला. रामप्रभू असे कुणाच्या पण पोटी जन्माला येत नसतात महाराज. जी दाना नवऱ्याला माग फिरून बोलते तिच्या पोटी, जिना सासू-सासरे घराच्या बाहेर काढले तिच्या पोटी. नाही 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 महाराज, रामप्रभू असे कुणाच्या पण पोटी जन्माला येत नसतात. आणि भगवान श्रीकृष्ण तर येऊच शकत नाही, कारण भगवान श्रीकृष्णाला जन्माला येण्याकरता 2 मायबापाची गरज आहे. किती? 2. एक जन्म देणारा आणि एक पालन करणारा. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला येण्याचं कारण होतं, जिजाऊ मा साहेबांनी 7व्या महिन्यामध्ये मेण्यातली तलवार बाहेर काढली होती. ज्ञानेश्वरी सारखे, भागवतासारखे अनेक महान ग्रंथ वाचले होते. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक अनमोलिक रत्न या महाराष्ट्राला प्राप्त झालं होतं. मग आता जर गरोदरपणामध्ये बाईनं जर सैराट पाहिला तर तिच्या पोटी का गायऱ्यात येऊ नये प्रश्नचिन्ह नाही महाराज. आज बऱ्याच आईबापाचं म्हणणं असं आहे, माझा मुलगा वाईट का निघला, त्याच्यात त्या मुलाचा दोष नाही, आपण गर्भावर चांगले संस्कार केले नाही महाराज. आपण गर्भावर चांगले संस्कार केले नाही. अहो, रामप्रभू जन्माला आले होते त्यावेळेस झाडाला पानं फुटली होती. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले होते त्यावेळेस नदीचं पाणी महाराज भगवान श्रीकृष्णाच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावत होतं. आणि दुर्योधन जन्माला आला किरण महाराज, तेव्हा रक्ताचा पाऊस पडला. आणि आपण जन्माला आलो होतो भर पावसाळ्यात पाऊस गेला. उन्हाळ्यात तर नाहीच आला, पण भर पावसाळ्यात पाऊस गेला. हे गर्भसंस्काराचे परिणाम आहे महाराज. म्हणून मुलाला योग्य त्या वेळेमध्ये चांगले संस्कार द्या. जोपर्यंत चिखलाचा गोळा ओला आहे तोपर्यंत त्याला आकार दिला जातो. एकदा का चिखलाचा गोळा वाळला, तो सुकला, तो फुटतो, पण त्याला आकार बसत नाही महाराज. म्हणून योग्य त्या वेळेमध्ये चांगले संस्कार द्या. अहो, 8वीचे 9वीचे पोरं धनाधन दिशी आणायला लागले महाराज. एक पोरग तर महाराज धुलीवंदनाच्या दिवशी फुल पेलं, फुल मरणाचं कॉकटेल झालं, ते फुल पेलं आणि जागा नाचलं आणि जाग्यात चिकणी घुसली. वर टेम्पोवर बसलं, वडाला धरलं, वडालाच राहिलं. टेम्पो गेला निघून, डांबरीवर पडलं आणि मेलं. आणि त्याच्या 10व्याला माझं कीर्तन ठेवलं. काय सांगायचं मी त्याच्या 10व्यात? अरे तो कसा मेला याची ओवीत जर ज्ञानेश्वरीत नाही तर सांगायचं काय? का पेनाराची ओवी आहे ज्ञानेश्वरीत, एखाद्या गाथ्यात आहे का, ग्रंथात एखाद्या? मला सांगा महाराज, खडकावर पडलेला पाऊस कुठं गावाला फायद्याचा आहे का? गहू भाजला मग पेरला, 13 गोणे विरे टाकलं, हो वावर इकलं पण उतारलं नाही बुवा. मग माऊली म्हणले का खडकी जाई शेवरसले, का आगी माझी पेरिले. खडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल, तसं संस्कार नसणारं घरानं फेल. यादी सांगतो काय उपयोग आहे त्याचा?
61 लाखाचा बंगला आणि एकच पोरग येड उरफाटे बावली जो काय आग लावितो त्या बंगल्याला. म्हणजे राष्ट्रगीत पाठ नाही आणि त्याच्याच हस्ते 26 जानेवारीला ध्वजारोहण आणि त्याच्या काय पाठ नाही, राष्ट्रगीत पाठ नाही पण त्याच्यात हस्ते काय ध्वजारोहण. आणि ते काय येड का साधं उभं राहतं का झेंड्या पुढं. असं वाटतं झेंडा खाली घ्या याला झेंड्यावर नेऊन लटकाव. काय उपयोग काय त्याचा. म्हणजे 10 लाख रुपये घालून सरपंच झालं गावचं येड आणि त्याला सहीच येणी नाही. त्याला विचारलं सही, अरे तुला सहीच येत नाही तर कशाला गेला तिकडं गावाचं वाटोळं करायला. काय उपयोग काय आहे त्याचा. महाराज शिष्टमंडळ गेलं मंत्र्याला सांगितलं पाणी द्यावं. आता त्याने विचार करायचा ना वरूनच पडेल नाही. ते म्हणे पाणी काय मागतं धरण घ्या. दिलं धरण मंजूर. कार्यकर्त्यांना मंडप बिंडप ठोकला. 6 बोकडे कापले, 3 पोत्याच्या भाकरी, 1.5 गोण्याचे कांदे. कार्यकर्त्यांना नुसता जुलाब मारा. संगमनेरी झटका वापरला गुलाब मसाला. चिड्डी सोडायची आज बसायची मारा. आणि मग धरणाच्या उद्घाटनाला मंत्री आला गावात. कोण कोण आलं, कोण आलं बोला, कोण आलं. मंत्री आला. मंत्र्याचं भाषण चाललंय गावात. विकास आलाय गावात, विकास. कोण आला, विकास आलाय गावात, विकास. पाणीच पाणी होणार, हरित क्रांती होणार. वाजवा टाळ्या, शिजवा नाळ्या. 6 वर्षे त्या तलावात पाणीच आलं नाही महाराज. मग आता माऊलीची ओव्या आहे का, गोष्ट नाही. माऊलीच्या ओव्या आहे. मोराच्या पिसाऱ्यावरचा डोळा जसा फायद्याचा नाही, प्रेताला केलेला मेकअप जसा फायद्याचा नाही, मुंडक नसलेल्या स्त्रीच्या गळ्यातलं सोनं जसं फायद्याचं नाही, बांधावर वाढणारं एरण जसं फायद्याचं नाही, दाण्या नसणारी बाजरी जशी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण जसं जनतेच्या फायद्याचं नाही, तसं ज्ञान नसणारे पोरं आणि संस्कार नसणारे पोरं कधी समाजाच्या फायद्याची नाही. विठाला भाजीला तेल नसलं तरी चालेल, पण तुमची मुलं बाळ जर चांगले निघले ना तर तुम्ही गल्लीतून केव्हाही वरमान काढून चालू शकता. आणि तुमच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या आणि तुमचे मुलं बाळ वाईट निघू द्या, तुम्ही गल्लीतून त्या ठिकाणी वरमान काढून चालू शकत नाही. म्हणून मुलाला योग्य त्या वेळेमध्ये चांगले संस्कार त्या ठिकाणी देत चला. मुलाच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. मुलाला ज्ञानेश्वरी द्या, त्याचं जीवन सफल होईल. मुलाला मोबाईल मधलं शिकवण्यापेक्षा मुलाला हरिपाठ शिकवा, ज्ञानेश्वरी शिकवा, गाथा शिकवा, मृदंग शिकवा. त्याचं जीवन सफल होईल महाराज. आणि त्या मोबाईल मुळे तर अख्खी जनता पागल झाली महाराज. सुधरानाच लोकाला काय झालं म्हणून. कुठं पहा महाराज मोबाईल. बाथरूम मध्ये मोबाईल, बस मध्ये मोबाईल, गाडीमध्ये मोबाईल, घरामध्ये मोबाईल. इकडून तिकडून आला की लगेच मोबाईल. ते मोबाईल असं महाराज मोबाईल वापरू नये या मताचा मी माणूस नाही. वापरला पाहिजे पण त्याच्या काही लिमिट असतावा. कुठं वापरावा माऊली महाराज, कसा वापरावा, किती वापरावा याच्या लिमिट असते. मला सांगा समोर प्रेत जळत आहे, प्रेत कळत ना तुम्हाला, प्रेत जळत आहे, प्रेताला आग दिलेली. इकडं एक माणूस आहे तिकडे एक माणूस आहे. मला सांगा इकडच्या माणसाला तिकडचं दिसतं का नाही, बोला दिसतं का नाही, दिसतं ना. तरी इकडच्या ना ती खडच्याला फोन केला पेट लगतोय बाजून. आता ही खडचा फुल 90 आणलेला होता, हा म्हणला नाही पेटला. मग आता पेटो काय, उपयोग काय त्याचा महाराज. आणि एवढे लोक महाराज मोबाईल वर प्रेम करायला लागले. लोक जेवणा वाचून राहायला लागले पण मोबाईल वाचून राहायला महाराज. जाता जाता एक दृष्टांत तुम्हाला सांगतो पुढे जातो. एक म्हातारा माणूस होता आणि त्याचा मुलगा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागला. काय म्हणून लागला, बोला काय म्हणून लागला, शिक्षक म्हणून लागला. शिक्षक म्हणून लागल्याच्या नंतर त्याचा महिन्याचा पगार होता 40,000. किती, हा असं बोलत चला. जातात पैशाचं म्हणल्याच्या नंतर लय बोलत हो तुम्ही. हा असं बोलत चला. जाताना 20,000 त्यातली तुम्हाला देऊन जातो. 40,000 पगार त्या मुलाचा झाला आणि तो 40,000 पगार त्याने घेतला आणि त्याच्या बापाच्या हातात दिला. आणि बापाला म्हणे बाबा हे 40,000 घ्या आणि याचं तुम्हाला काय करायचं ते करा म्हणे. त्याचा बाप म्हणला बाळू एवढे पैसे काय करायचे म्हणे मला. तूच मस्तपैकी बाजारात जा, एक 400-500 रुपयाचा मोबाईल माझ्यासाठी घेऊन ये. तू जर दुसऱ्या गावात असला, मला जर तुझी आठवण आली तर मी तुला कॉल करीन. पण आता त्या बाळूच्या खिशात 40-50 हजार म्हटल्याच्या नंतर तो काय साधा मोबाईल आणीन का महाराज. तिने आणलं एवढं खोकडं, 30,000चं एवढं खोकडं बापाच्या हातात दिलं. बाबा ज्या दिवशी मोबाईल बापाच्या हातात पडला त्या दिवसपासून बापाचा कोणाला राम राम नाही, कोणाला श्याम श्याम नाही. म्हातारं कुठं मंदिरात नाही, म्हातारं कुठं भजनात नाही, म्हाताऱ्या कुठं साकोऱ्याच्या यात्रात नाही, म्हातारं कुठंच नाही, तमाशाला सुद्धा नाही, कुस्त्याच्या आखाड्यात सुद्धा नाही. म्हातारं मस्तपैकी ढोरं बिरं सोडायचं, लांब एका ठिकाणी जंगलामध्ये निघून जायचं, कानात हेडफोन घालायचं, सावलीचं झाड बघून त्याच्यात बसायचं खाली आणि बसल्याच्या नंतर कानात हेडफोन घालून गाणी ऐकत बसायचं. बाबा
मी एक दिवस म्हणलं म्हातारं कायच ऐकत कोण म्हणलं, कायच ऐकत कोण म्हणलं. आमचे पेटीवाले दादा त्यांचा लहर ऐकत काय कोण, सरगम वगैरे. आमच्या माऊली महाराजचं सोलवादन ऐकत काय नो, आमच्या विनेकरी बाबाचं विना ऐकत काय कोण, आमच्या आकाश महाराजांची किरण महाराजांची चाल ऐकते काय कोण. हे पाहण्यासाठी मी तिथं गेलो महाराज. मी त्याच्या कानातलं हेडफोन घातलं आणि माझ्या कानात घातलं. मला भर दिवसा घाम आला हो, भर दिवसा घाम. अहो 80 वर्षाचं म्हातार, एक दात नाही त्याच्या तोंडात, आणि ते गाणं ऐकत होतं मला लगीन करायला पाहिजे. महाराज मी जेच गाडी बिगवली आणि त्याच्या म्हातारीकडे गेलो, म्हणजे बायकोकडे गेलो, आणि त्या आजीला सांगितलं, ए आजे तुझं म्हातार पागल झालं. ती म्हणे काय झालं. अरे मी म्हणलं ते मोबाईल घेतल्यापासून त्याचा कोणाला राम राम नाही, कोणाला श्याम श्याम नाही, म्हातार कुठं मंदिरात नाही, म्हातार कुठं साकोऱ्याच्या यात्रेत नाही. असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्या म्हातारीला आला राग. ती म्हातारी म्हणे येऊ दे म्हणे, म्हातार घरी ढिलपिना सांगते म्हणे. आणि म्हातार घरी यायचा टाइम झाला बाबा. म्हातारी दरवाजेतच उभा, म्हातार आलं समोरून आणि म्हातारी लागली म्हाताऱ्याला बोलायला. आता बोलायला लागल्याच्या नंतर महिला मंडळ साध्या बोला त्या का मला, कोणत्या विद्यापीठात शिकल्या आणि कोणती डिग्री घेतली त्यांचं त्यांनाच माहिती आहे महाराज. परत एक शब्द कधी येणार नाही महाराज. जग भेईन तुम्हाला पुरुष मंडळ, जग भेईन, पण बायको भेट नसती महाराज. किती वेळा आमच्या मिशा ठेवा तुम्ही आणि किती बी उदबत्ती छाप बायको करा, बायको बोलूच देत नाही, जग भेईल. काल परवा दिवस आमच्या गावात माऊली महाराज एक बायको म्हणली नवऱ्याला, मालक मी काय काय सांभाळू म्हणली, शेळ्या सांभाळू का, मेंढ्या सांभाळू का, तुम्हाला सांभाळू का, तुमचा काय काय सांभाळू म्हणली. नवरा म्हणला तू फक्त तू तोंड सांभाळू, बाकी सगळं मी सांभाळतो महाराज. तोंडच सांभाळत नाही एवढी मोठी शोकांती काय महाराज. अहो काल परवा दिवशी महाराज इकडे लक्ष द्या, काल परवा दिवशी माझी बायको मला म्हणली भांडे घासून घे. काय म्हणली, भांडे घासून घे. मी म्हणलं जीवच मारीन, काय समजा लागलीस म्हणलं तुम्हाला. 4 वर्ष झाले म्हणलं लग्नाला, सारखं तुझंच ऐकू राहिलो, भांडे घासा भांडे घासा. मी नवरा ऐकतो नवरा आहे म्हणलं, मी नवरा ऐकतो नवरा आहे. अरे मला काही इज्जत बिज्जत काही स्वाभिमान बिभिमान काय आहे की नाही महाराज. भांडे घासून घ्या भांडे घासून घ्या. 4 वर्ष झालं म्हणलं लग्नाला, आजपासून माझ्या मनावर चालायचं म्हणलं. मी आधी धुणार आणि मग भांडे घासणार महाराज. आपल्यापाशी लाड नाही महाराज तसला, आपलं वजन आहे महाराज घरी. आणि पुरुष मंडळी तुम्हाला पण सांगतो, इथून घरी गेल्याच्या नंतर बायकोला वजनात म्हणायचं चल जेवायला वाढ. जेवायचं कोण कोण राहिलेलं आहे तुम्ही. त्याच्यामुळे इथून घरी गेल्याच्या नंतर बायकोला वजनात म्हणायचं चाल जेवायला वाढ. कसं म्हणायचं, तुम्ही इथंच व्यायला लागले घरी काय काय म्हणायचं, वजनात म्हणायचं. कसं म्हणायचं बोला तुम्ही, कसं म्हणायचं, का तुमच्या आलेला इथं कोणी, कसं म्हणायचं. आता तुम्ही इथंच घाबरायला लागले म्हटल्याच्या नंतर घरी तर काय अवघडच आहे महाराज. वजनात म्हणायचं चाल जेवायला वाढ, वाढणारच. वजनात म्हणायचं. तुम्ही गारवानी बोला तर त्याच्यामुळे त्या फायदा घेत्या. जेवायला वाढतेस का ग पिल्लू, त्याच्यामुळे त्या फायदा घ्या त्या महाराज. वजनात म्हणायचं चाल जेवायला वाढ, वाढणारच. आणि एवढं गरजून सुद्धा नाही ऐकलं ना महाराज, नाही एखाद दिवशी वाढून दिलं ना, तर मग तुम्हाला फुल परवानगी पुरुष मंडळ, फुल परवानगी. तुम्हाला मस्तपैकी बाया बिया माग सारायच्या, दरवाजा बाजूला जायचं, दरवाजाच्या जे होईन ते महाराज, दरवाजाच्या बाजूला जायचं, निबार डग बूट काढायचं, जे होईन ते, जिथं उजडन तिथं महाराज निबार डग बूट काढायचं, पायात घालायचं, हॉटेलहून जेवून यायचं. कारण हाणायची ताकद तुमची नाही, तुम्ही इथंच बोलायला तयार नाही तर हाणणार कधी महाराज तुम्ही, बरोबर आहे की नाही. बायको पुढं महाराज किती बी लांबच्या मिशा ठेवा आणि किती उदबत्ती छाप बायको करा, बायको बोलूच देत नाही महाराज. एकदा रट्टा सुरू झाला की मग पाहायचंच काम नाही महाराज. तसं त्या म्हाताऱ्याला बोलायला सुरुवात केली. काय म्हणे लोक तुमच्याबद्दल चर्चा करायला लागले म्हणे, ते मोबाईल घेतल्यापासून तुमचा कोणाला राम राम नाही, कोणाला श्याम श्याम नाही. असं म्हटल्याच्या नंतर ते म्हातारं रागीट होतं, त्याला आला राग. त्यांनी ते हातातलं हेडफोन घेतलं आणि म्हातारीच्या दणकन अंगावर फेकून दिलं. धर्मनीय मोबाईल, चाललो म्हणे मी काशीला संन्यास घ्यायला. कुठं, काशीला संन्यास घ्यायला. आता असं म्हटल्याच्या नंतर महाराज म्हाताऱ्यानं कपडे लत्ते पिशवीत टाकले, म्हातारं गावच्या येशीपर्यंत गेलं. म्हातारीला वाटलं आता काहीच करा बाबा, कारण म्हातारीला कोणाचा आधार होता महाराज, म्हाताऱ्याचा. कारण भरपूर असे महाराज, काही मुलं महाराज आई वडिलाला सांभाळायला सुद्धा तयार नाही महाराज. पण महाराज हा सुलानी परिवार दरवर्षी महाराज
आई वडिलाचं पुण्यतिथीचं कीर्तन त्या ठिकाणी आयोजित करतं नाही तर महाराज कोण कोणाला आई वडिलाला सांभाळायला तयार नाही, आई वडिलाला जीव लावायला तयार नाही महाराज. पण तुमच्या परिवाराचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आता तुम्ही जरी तो आम्हाला सांगत नसले तर सोशल मीडियाच्या माध्यमातून का नाही होईने आम्हाला कधीतरी पत्रिका बघायला त्या ठिकाणी भेटते महाराज. नाही तर अवघड आहे महाराज. म्हातारं त्या ठिकाणी येशीमध्ये निघालं आणि निघाल्याच्या नंतर म्हातारीला वाटलं आता काहीच करा बाबा. आता म्हातारं भांडणं करून निघलेलं, म्हातारीला वाटलं आपल्याला गोलीगत धोका झाला. आता म्हातारं गावच्या येशीपर्यंत गेल्याच्या नंतर म्हातारीला वाटलं आता काहीच करा बाबा. पण म्हातारी इतकी चॅप्टर होती महाराज, तिच्या डोक्यात एक आयडिया आली. ती म्हणी म्हाताऱ्याला गाणे ऐकायचा लय नाद आहे म्हणे. कशाचा? आणि म्हातारं झाडाखाली बसून काय ऐकत होतं, हा तिनं ओळखून घेतलं म्हातारीला कशाचा नाद आहे म्हणे, गाणी ऐकायचं. मग म्हातारं पुढं गेलं, चौकात गेल्याच्या नंतर म्हातारीनं हळूच कोण माग गाणं सुरू केलं, ओ मेरे परदेसी जाना नाही. असं म्हटल्याच्या नंतर महाराज म्हातारं जागेवर उभा राहिलं बाबा. पण म्हाताऱ्याला माग यायची लाज वाटायला लागली. भांडणं करून निघलेलं, तनतन करून निघलेलं म्हातारं माग यायची लाज वाटायला लागली. मागच येईनी नाही. 10 मिनिटं म्हातारं तिथं थांबलं, काहीच करावं. परत म्हातारीनं दुसरं गाणं चेंज केलं, हर पल मेरी याद तुम्ही. असं म्हटल्याच्या नंतर महाराज म्हातारानं ते हातातले पिशवी, ते कपडेलं ते सगळं बाजूला फेकलं आणि म्हातारीकडे पळत सुटलं. आणि पळता पळता म्हातारं गाणं म्हणतं, तू जब जब मुझको पुकारे. महाराज एवढं लोक मोबाईलवर प्रेम करायला लागले महाराज, एवढं लोक जेवणा वाचून राहायला लागले पण मोबाईल वाचून राहे ना. जाता जाता एक वाक्य सांगतो, पटलं तर टाळी वाजा, नाही पटलं तर नका वाजू. अरे जितना अंगूठा तुम फोन पर चलाते हो उतना अंगूठा तुम माला पे चलाते तो भगवान भी मिल जाते, भगवान भी मिल जाते. जेवढं बोट तुम्ही मोबाईलवर चालवता ना तेवढं बोट जर तुम्ही माळीवर चालवलं तर जगाचा बाप भेटल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून मोबाईल वापरू नका. पूर्वी तरी महाराजा बाबाच्या यांच्या काळामध्ये वयामध्ये साधे मोबाईल होते बटनाचे. आता एवढलेच खोकडे, पोरीच्या हातात पोराच्या हातात, दिवसभर निसतं. अरे काय दाढी करतो का वाजता राहतो ते कळा ना महाराज. एकानं फोन मध्ये दिवसभर असं केलं आणि संध्याकाळी ती बापापाशी झोपलं. त्यांनी बापाचे काढफड आणले झोपीत. कारण बरेच माणसं ती दिवसा करत असतात ते रात्री झोपेमध्ये करत असतात, बरोबर आहे की नाही. आमच्याकडे एक जण झोपला, मी सांगत असतो नेहमी विनोदानं, एक जण झोपला आणि त्याला झोपेत स्वप्न पडलं. काय पडलं? काय पडलं? स्वप्न. तुम्हाला बाजार कुठला आहे? नांदगाव. पोराव कुठला बाजार आहे तुम्हाला? आता पोरं पोरी सावध बसा, एकदम बैठे सावधान. चला, एक जण झोपला आणि त्याला झोपेत स्वप्न पडलं. पोराव तुम्ही पोरी हो, तुम्ही बोलायचं आता पटापटा. एक जण झोपला आणि त्याला झोपेत स्वप्न पडलं आणि ते स्वप्नात नांदगावला गेलं. कुठे गेलं? पोराव कुठे गेलं? नांदगावला गेलं. कशात गेलं? कशात गेलं रे पोरी हो? स्वप्नात. आता तुम्ही फक्त स्वप्नात म्हणायचं बरं का सगळ्यांनी. चला, नांदगावला गेलं. जोरात माग आवाज गेला पाहिजे. नांदगावला गेलं स्वप्नात, हा असा आवाज आला पाहिजे. जेवले ना तुम्ही? जेवले ना? हा मग आता जोरात बोलायचं. चला, नांदगावला गेलं. 50,000च्या लॉटरीचं तिकीट फाडलं. 50,000ची लॉटरी लागली. 50,000 रुपये घेतले. नव्या शोरूमला गेला, नवी मोटरसायकल घेतली. मोटरसायकलची पूजा सुरू झाली. मोटरसायकल हार घातला. जोरात आवाज कमी होता कामा नाही. ते पण स्वप्नात. चला जोरात बोला. मोटरसायकलची पूजा सुरू झाली. मोटरसायकलला हार घातला, पेडा ठेवला, गाडीवर बसला, चावी फिरवली, किक मारली. जशी किक मारली तशी एवढी गोदडी फाटली बाबा. शेजारी त्याची धर्मपत्नी झोपलेली होती. ती म्हणी एवढा आवाज कशाचा झाला कोण म्हणी बाई. म्हणून तिला उठायचा टाइम आणि येणी माऊली महाराज दुसरी किक खाण्याचा टाइम. येणी दुसरी किक इतकी निभार हाणली महाराज, ती डायरेक्ट बाईकवर जाऊन बसली बाबा. समोर दरवाजा लाकडी होता. बायको दरवाजावर जाऊन आदळली आणि दरवाजाचा धड 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 आवाज झाला. आणि मग तो म्हणला, झाली बा मग गाडी चालू.
महाराजांच्या नावानं महाराज घ्या बात महाराज. विषयामध्ये आनंद आहे पण काय नाहीये, तृप्ती नाहीये. म्हणून माऊलीना उदाहरण दिलंय, माझ्या मनाचं नाही विषयाचे समसुख बेगडाची बाहुलीन, त्याचं शेवटचं चरण आहे स्वप्नीचे चैले जाईल रया. स्वप्नातली गोष्ट लयाला जाणार आहे आणि विषयाचं सुख सुद्धा एक दिवस लयाला जाणार आहे. म्हणून विषय सुखाची आपल्याला गरजच नाही. म्हणून असं सांगितलं जातं, विषय विषयाचा पडी पाडू आणि गोड परमार्थ लागे कडू. विषयाचे लोलिंगत ते फजित होतील विषय असाय महाराज. विषय ओढी भुलली जीव आणि त्याची कोण करील किव. विषयाचं सुख नकोच आहे, आपल्याला पाहिजे ते ब्रह्मसुख. पण विषय सुखाकडून जर ब्रह्मसुखाकडे जायचं असेल तर ब्रह्मसुख म्हणजे एकच, जेणे नो हे जन्म यमाची यातना. ऐशिया साधना करा काही, ज्या ठिकाणी जन्मही नाही, ज्या ठिकाणी मृत्यू नाही, त्याला वेदांताच्या पारिभाषेमध्ये जन्म भावरूप मोक्ष म्हणतात. आणि तो जन्म भावरूप मोक्ष तुम्हाला आणि मला मिळवणं म्हणजे ब्रह्मसुखाची प्राप्ती करणं. आता ऐका, ब्रह्मसुखाची प्राप्ती करायची म्हटल्याच्या नंतर कपाळाला गंधच लावावा लागतो असं काही नाही. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळच घालावी लागते असं काही नाही. कुठं पंढरपूरला जायची गरज नाही, कुठं काशीला जायची गरज नाही, कुठंच जायची गरज नाही. देहाची तिजोरी आहे, भक्तीचा ठेवा आहे, आतमध्ये ईश्वर आहे, वशे तो देव तुझ्या अंतरी. किंवा देवा हे देवा आहे हृदय मंदिरी शोधुनी पाय. किंवा सर्वागती राम देहादेही एक सूर्यप्रकाश शस्त्र रश्मी. किंवा शोधिशी मानवा रावळी मंदिरी. नाहीतर देव पहावयासी गेलो, तेथे देवाची होऊन ठेवलो. तो देव मला व्हायचं, मला देव व्हायचं, मला ब्रह्मसुखाची प्राप्ती करायची. मग त्याच्याकरता मला काय करावं लागणार आहे? त्याच्याकरता काहीच नाही, एकच असंही 84 लक्ष योनीमध्ये जे नरशरीर तुम्हाला आम्हाला दिलंय ना महाराज, मला सांगा महाराज, नाक नाकाच्या ठिकाणी दिले, डोळे डोळ्याच्या ठिकाणी दिले, कान कानाच्या ठिकाणी दिले. साधा विचार करा महाराज, देवाना हे नाक जर पाठीमागच्या बाजूला दिलं असतं तर काय झालं असतं? ओ साकोरेकर मंडळी, काय झालं असतं? काय झालं असतं? अहो, इथून पण वास घेण्याचं काम करतं आणि इथून पण केलं असतं. पण देवाना विचार केला, याला नाक जर पाठीमागच्या बाजूला दिलं तर याच्या चेहऱ्याचा गेटअप, चेहऱ्याचा बेचव होऊन जाईल सगळा महाराज. कारण नाकाला काय आहे? नाकाला काय आहे? हा, असं पाहिजे. नाकाला काय आहे? किंमत आहे महाराज. पूर्वी जर मुलगा जर मुलगी पाहायला गेला तर पहिल्यांदा आल्या काय चरित होता? तुम्ही गेलेच नाही का कधी? पहिल्यांदा आले काय चरित होता? बाबा काय चरित होता मुलगा? मुलगी पाहायला गेल्याच्या नंतर पहिल्यांदा मुलगा काय म्हणायचा? मुलीचं नाक कसं आहे विचारायचं ना. मग पाहुणे म्हणायचं सगळं चांगलं आहे राव, फक्त नाकावरून ट्रक गेलेली आहे. म्हणजे नाक कसं आहे? चेपट. नाकाला फार किंमत आहे महाराज. पण नाकाचा दुसरा फायदा असा आहे महाराज, ताटामध्ये भात वाढला, ताटामध्ये बटाट्याची भाजी वाढली, पापड वाढले, शिरा वाढला. शिरा दिसायला आजचा आहे पण तो कालचा आहे. शिरा दिसतोय आजचा पण तो कधीचा आहे? कालचा. मग शिरा कालचा आहे हे ओळखणारी जीभ आहे का नाक आहे? शिरा कालचा आहे ओळखणारी जीभ आहे का नाक आहे? जीभ. पोरा काय रे? नाक. वा, टाळी वाजा त्याच्या नावानं. गोड उत्तर दिलं महाराज त्या पोराच्या. वा वा वा. नाकाला काय आहे? किंमत आहे महाराज. आणि महाराज तुम्हाला सांगू का महाराज, देवा नाही हे जे आपल्याला दिलं महाराज, ही लीला कोणाची आहे? हे हातपाय कान दिले, ही लीला कोणाची आहे? देवाना 2 डोळे दिले, आहे का पहा बरं तुम्हाला? आहे ना. 2 कान दिले देवाना, आहे ना तुम्हाला? मला सांगा महाराज, देवाना हा कान जर ह्या गुडघ्याला दिला असता आणि हा जर कान देवाना ह्या गुडघ्याला दिला असता तर काय झालं असतं? इथून पण ऐकण्याचं काम करतं आणि इथून पण केलं, बरोबर ना? झोपले वाटतं तुम्ही सगळे. अरे बाबा, इथून पण ऐकण्याचं काम करतं आणि इथून पण केलं. माया पुढे निस्ते बसले की खरंय 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 नुसतं माना आली तर तुम्ही महाराज. अरे बाबा, इथून पण ऐकण्याचं काम करतं आणि इथून पण केलं असतं. पण तुम्ही जर मला जर काही सांगायचं असतं तर मी म्हणलं असतो सांग माया कानात. मग किती विचारपूर्वक देवाना बनवलं पहा ना महाराज. वकील साहेब आपल्याला 2 डोळे दिले महाराज. देवाना हा जर डोळा देवाना ह्या गुडघ्याला दिला असता आणि हा जर डोळा देवाना ह्या गुडघ्याला दिला असता तर काय झालं असतं? बाबा काय झालं असतं? इथून पण पाहण्याचं काम करतं आणि इथून पण केलं. पण एक दुसरीचं पोरग मला भेटला आकाश महाराज. ते म्हणे महाराज त्याला चष्मा नसता लावता आला. अरे मी म्हणलं येड्या, चष्मा लावायचं लांब राहिलं, कारण बालपणामध्ये रांगताना सगळे गुडघे फुटतात, त्याला चष्मा लावायला डोळेच नसते राहिले ना.
आणि बारकाले पोरं काय विचारीन सांगताच येत नाही महाराज. लय पुढचे एक दुसरीचं पोरग उठलं मला म्हणे महाराज आपल्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हणलं आलो तर देईन बाबा, तो म्हणला नाही आला तर 200 घेईन. मी म्हणलं 400 देतो, मला तरी कुठे वखर आणून द्यायचे. म्हणलं 400 देतो. मग त्यांनी मला प्रश्न विचारला, सांगा म्हणे महाराज माणूस एका पायावर कधी उभा राहतो? माहीत अक्कलच बंद झाली महाराज. मी म्हणलं मला नाही येत बाबा. तो म्हणला मग वा बाबानं सुंदर उत्तर दिलं. कशा करता? पॅन्ट घालण्याकरता. पोरं लय हुशार असते महाराज, काय सांगताच येत नाही पोराचं. हा येतो. नाव काय रे? रोहित. रोहित 1 मिनिट उभा राय बरं. कितीला आहे तू शाळेत? हा 9वीला आहे का? तुला मोठ्यापणी काय आवडतं बरं? थांबा थांबा त्याला विचार करू, त्याने अजून घेत नाही पक्क केलं. रोहित काय आवडतं बरं तुला मोठ्यापणी? हा IPS. वा टाळी वाजा त्याच्या नावाना. या बात आहे महाराज. असं आहे. दीदी तुला काय आवडतं रे? ही तू तू ते स्कार्फ घेतलेला अंगावर, तू समोर काय आवडतं तुला मोठ्यापणी? खाली बसून उत्तर दे. काय आवडतं तुला? हा अरे कीर्तनकार व्हायचं होय? कीर्तनकार व्हायचं का? अय ही पलीकडची. तुला काय आवडतं रे? हा तुला, तुझं नाव काय? उठ उभा राहा 1 मिनिट. काय नाव आहे तुझं? हा रुपाली. तुला काय आवडतं मोठ्यापणी रुपाली? पोलीस. वा टाळी वाजा तिच्या नावाना. हा ती आता उभा राहिलेली ताई तुमच्या समोरची, ही बाई माग पाती. तुझं नाव काय? श्रेया. श्रेया तुला काय आवडतं? अरे सांग सांग मोकळं बोल, काय अडचण नाही. शिक्षक. वा टाळी वाजा तिच्या नावाना. अशी पोरं पाहिजे महाराज. ए तुला काय आवडतं रे? हे समोर ये आजी तुमच्या पाठीमागं बसलेला. हा 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 तुला काय आवडतं? डॉक्टर. वा वा. तिथं म्हणू नको किरीस का सुने का गाना. नाही तर पेशंट तपासायला आलो एक तिथंच सुरू होईन किरीस का सुने का गाना. तसं नको करू काही महाराज. लय हुशार पोर आहे महाराज. काल परवा दिवशी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. एका पोराला म्हणलं तुला मोठ्यापणी काय व्हायचं? तो म्हणला नवरदेव व्हायचं. अरे मी म्हणलं हे मला सुद्धा माहिती आहे. मी म्हणलं तू तुझ्या आई वडिलांना मोठ्यापणी काय देणार? तो म्हणला सून देणार. मग लोक काय म्हशी देते का? सूनच देते ना. हा यार मी म्हणलं तुला तुझ्या आई वडिलाची काय अपेक्षा आहे तुझ्याकडून? तो म्हणला 2 नातवाची. पोरं लय डेंजर आहे महाराज. रोहित 1 मिनिट उभा राह. परत एक प्रश्न विचारू तुला, काही अडचण नाही ना? शाळेत कितीला आहे तू? 9वीला आहे. रोहित इकडे लक्ष दे आता, एकदम रिलॅक्स. काय सोपा प्रश्न आहे. लग्न झालं तू? नाही झालं? कस काय? वय छोट. हुशार आहे, जागेवर आहे ती. बरं हा बरं लग्न करायचं ना तुला? हा मामाला पोरगी ऐकतोय? नाही अवघड झालं मग महाराज आता. हा बरं रोहित इकडे लक्ष दे. एक सोपा प्रश्न विचारतो, पटलं तर पाहतो कामात. हा हे बघ रोहित, तुला जर 2 पोरी पायाला आल्या, कळतं ना तुला माझं बोलणं? तुला जर 2 पोरी पायाला आल्या, इकडे लक्ष द्या माझ्याकडं. तुला जर 2 पोरी पायाला आल्या, एक काळी आणि एक गोरी. तू जर काळी बायको केली तर तुला रोज गोड बोलल, आणि तू जर गोरी बायको केली तर तुला रोज भांडल. तू कोणती बायको करशील दो इथून? गोरी. वा वा वा. बस खाली बस खाली महाराज. मला इथं खरं बोलणारा माणूस भेटला बाबा महाराज. गोरी ते तरी गोरी म्हणत होत, ते मागचे म्हणत होते दोन्ही मन दोन्ही मन. महाराज त्यांचा रट्टा चालू होता महाराज. किती विचारपूर्वक देवानं बनवलं पहा ना महाराज. नाक नाकाच्या ठिकाणी दिले, डोळे डोळ्याच्या ठिकाणी दिले, हात हाताच्या ठिकाणी दिले, 2च हात दिले. कशा करता? वाहे रंगी टाळी नाचे न उदास, ये दे आतास पाया सुख तोंड दिलं महाराज. बोल बोलिया बोले जेने बोले विठ्ठल बोले. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. भगवंताचं नाम भगवंताचं चिंतन घेण्याकरता दिलेले मुख आहे. घेई घेई माझे वाचे आणि गोड नाम विठोबाचे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे सगळं त्याच्या करता आहे. म्हणून तुम्हाला सांगतात त्या ठिकाणी नामचिंतन करा. पण कसं करायचं याची विनवणी महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. लागोनी विनवितो मला, लागोनी विनवितो मला, लागोनी लागोनी
आमच्या गुणवान मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजा महाराज. काय आनंद आहे महाराज, किती आनंद. तुम्हाला असं वाटतंय का आजचा एक दिवसाचा कीर्तन महोत्सव आहे? वाटतं का तुम्हाला? तुम्हाला असं वाटत असेल अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे काय कोण आपल्या विद्यालयात महाराज? काय आनंद आहे महाराज. मला असं वाटतंय महाराज, मला असं वाटत नाही मी साकोरेमध्ये कीर्तन करतो, मला असं वाटतं मी आळंदी पंढरपूरमध्ये कीर्तन करतो. एवढा आनंद या महाराज या सुलाने परिवारामध्ये. काय आनंद आहे महाराज. करतो मला एक सांगू का महाराज, आनंद तो खरा आनंदच आहे आणि दारू ती दारूची. आनंद तो खरा आनंदच आहे, दारू ती दारूची. आता प्याला तरी तेवढीच चढणार आहे, उद्या प्याला तरी, उद्या प्याला तरी तुम्हाला कसं काय माहिती आहे? आता प्याला तरी तेवढीच चढणार आहे, उद्या प्याला तरी तेवढीच चढणार आहे, 10 वर्षांना प्याला तरी तेवढीच चढणार आहे. ती म्हणते का मला लय दिवसानं प्याला नाही मी चढतच नाही? बाबा म्हणते का ती? म्हणते का नाही? पण जी नशा तुम्ही करता, रात्री पिलेली दारू सकाळी उतरणार आहे, पण आमची नशा एकदा चढली ना तर आयुष्यभर कधी उतरत नाही. त्याला आमच्या वारकरी संप्रदायाची नशा म्हणतात. काय आनंद आहे महाराज या ठिकाणी. एवढा मोठा गायक वादक कलाकार मंडळी या ज्या ठिकाणी उपस्थित आहे आणि एका दिवसाचं कीर्तनाचं निवेदन नैमित्तिक कीर्तन एवढं सुंदर होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही महाराज. आता नैमित्तिक कीर्तन वकील साहेब म्हणजे वाठोळीत दिवा लावू नये. हा ते टिकलं तर टिकत नाही तर दिवा भक्कनीच होतो महाराज. अवघड काम असतं महाराज, ऐक नाही. हा मेळ लागत नाही लवकर. हा अवघड असतं महाराज कीर्तनाचं. पण महाराज इथं खरोखर आनंद आहे आणि त्यात चंद्रशेखर भाऊची साऊंड सिस्टम एक नंबर त्याच्यामुळे चालू आहे. पण महाराज तुम्हाला एक सांगू का, हे बघा कीर्तन जर चांगलं झालं बाबा तर दुसऱ्या दिवशी लोक कीर्तनकाराचाच उदो उदो करतात. पण कीर्तन चांगलं होण्याच्या पाठीमाग या गुणवान मंडळीचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो महाराज. नाही तर काही काही गावात भेटत नाही असे कलाकार मंडळी. आता सोबत आणले म्हणून जमतं आणि मी सोबतच ठेवत असतो महाराज. मला लय अनुभव आहे वकील साहेब. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनात चाल म्हणलं मोगरा फुलला मोगरा फुलला. काय म्हणलो? मोगरा फुलला मोगार फुलला. मागचं काय म्हणलं माहिती का? मोकार फुगला मोकार फुगला. त्याच्यामुळे मी सोबत घेऊन येत असतो महाराज. काही टेन्शन नाही. एका ठिकाणी मी म्हणलं तुका म्हणे घडो त्यांचा संघ. मागचं काय म्हणलं माहिती का? तुका म्हणे घोडो त्यांच्या संघ. आता असे म्हटल्याच्या नंतर काय कीर्तन करणार? गायक चांगले नसते, वादक चांगले नसते आणि सिस्टमचा तर मिळत लागत नाही. पण इथं चंद्रशेखर भाऊची एक नंबर साऊंड सिस्टम आहे. नाही तर काही काही गावामध्ये सुतळीनं बांधलेले माईक, सुतुळीनं बांधलेले माईक, त्याच्यावर गुळ ठोल्याला त्याला माश्या घोंगायला लागलेल्या आणि वाजण्याच्या चाली डोळा लंपाट कोंडू कोंडू धरीना जीवे असं चालील. काय कीर्तन करणार महाराज? आणि मग कीर्तन संपल्याच्या नंतर महाराज माईकवर कोणीतरी बोलायला येणार. हा म्हणलं आणतो काय मला? महाराजांना हे मस्त केलंय. हे त्याला कीर्तन सुद्धा म्हटल्या जात नाही. महाराजांनी हे मस्त केलंय तरी गावकऱ्यांच्या वतीने मी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. आणि आता गडबड कोणी करायचा नाही, गोंधळ कोणी घालायचा नाही. 12 तास इकडेच आहे. इकडून बाया पाया पडत्या, इकडून महिला पाया पडत्या. आता बायान महिला वेगळ्या महाराज. लयच अवघड असतो महाराज काही काही गावामध्ये. पण महाराज या परिवारानं, सुलानी परिवारानं खरोखर महाराज एवढं गोड निवेदन केलं महाराज. जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे महाराज. चला लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम. महाराज सगळ्यात शेवटचा पर्याय आहे हा तुकोबारायचा. ऐका कसा पर्याय आहे. लहान मुलगा शाळेत जात होता. मुलगा 5वीला गेला, 6वीला गेला, 7वीला गेला, 8वीला गेला बाबा. पण पुढं काय मुलगा शाळेत जायना. मुलगा शाळेत जायना म्हणून त्याचा बाप म्हणला बाळू शाळेत जा. त्याने सांगितलं नाही जाणार बाबा. बापानं सांगितलं जावं लागेल. त्यांनी सांगितलं नाही जाणार बाबा. शेवटी बापानं सांगितलं हे बघ बाळू तू जर शाळेत गेला नाही तर तुझा मारून मारून मी मुर्दा पाडून टाकीन. त्या बाळूला माहित होतं मी एकुलता एक आहे. बाप काही माझा मुर्दा पाडू शकत नाही. मग तो बाळू काय म्हणला माहितीये त्याच्या बापाला, बाबा तुम्ही माझा मुर्दा पाडला तरी चालेल, मी शाळेत जाणार नाही. शेवटी बापाचे सगळे प्रयोग संपले. शेवटी बापानं हात जोडले सांगितलं हे बघ बाळू तुझ्या पाया पडतो पण काय कर, काय कर शाळेत जा. तसे तुकोबारायचे सगळे प्रयोग संपले. शिव्या दिल्या समाजाला तुकोबारायांनी शिव्या. पुढे शिंदळीचे रडतील नाही ऐकलं. मग शेवटी सांगितलं कर टाळी बोला मुखी नाम. फक्त भगवंताचं नाम चिंतन या मुखानं घ्या. कारण असं सांगितलं जातं नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. आणि एकच तत्व श्रेष्ठ सांगितलं जातं. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी. किंवा नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. नाम हे सर्वात महत्वाचं सोपं साधन आहे. म्हणून भगवंताचं नाम घ्या. भगवंताचं नाम जर एकदा घेतलं ना तर अनंत जन्माचं पाप त्या ठिकाणी नष्ट होतं. म्हणून तुकोबाराय सांगतात भगवंताचं नाम घ्या. मग म्हटलं
काही हरकत नाही, आम्ही घ्यायला तयार आहे, पण घ्यायचं कसं सांगितलं, मी घेतलं तसं. तुम्ही कसं घेतलं तर अभंगाचं दुसरं चरण. हा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल 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 म्हणायचं सांगितलं, पण कसं म्हणायचं सांगितलं? पुरुष मंडळ महिला मंडळ कसं म्हणायचं सांगितलं? वेळोवेळा. पण आपण म्हणतो का? नाही. आपल्याला जेव्हा शिंक जांभळी येईल तेव्हाच आपण राम, बरोबर आहे की नाही बाबा? आणि बाकी इतर टायमात निस्त्या गप्पा ठोकितो. पण संताचं काम तसं नव्हतं. अरे संताचं काम होतं शिंक जांभळी खोकला आणि इतुकाची वेळ वाया गेला. आपलं उलट आहे. आणि संताचं हे संत लोकाला जेव्हा महाराज शिंक जांभळी यायची त्यावेळेस त्या ठिकाणी नामचिंतन बंद राहायचं. पण आपलं तसं नाही. आपल्याला जेव्हा आलं तेव्हा चालू होतं. पण आपल्याला वेळोवेळा म्हणायचं सांगितलं. पण आपण म्हणतो का? नाही महाराज, आपला वेळ फक्त मोबाईल मध्ये आणि टीव्ही मध्ये महाराज. काही लोक जेवताना टीव्ही पाहत जेवत्यात महाराज. जाहिरात आली तर चपाती मागते, नाही तर चपाती सुद्धा मागित नाही, तसेच खात राहते. काही लोक झोपताना टीव्ही पाहत झोपत्यात. टीव्ही चालू, माणसं झोपेल घरातली, टीव्ही चालू. योगायोग टीव्हीला पिक्चर चालू होता तेरी मेहरबानी, आणि त्याच्यात कोणाचं काम जास्त आहे का? पिक्चर नाही पाहिला तुम्ही? कोणाचं काम जास्त आहे त्याच्यात? कुत्र्याचं काम जास्त आहे. मग बाहेरचं कुत्र्यानं टीव्हीतलं कुत्रं पाहिलं, बाहेरचं कुत्रं टीव्हीतल्या कुत्र्यावर भुकलं, तेव्हा झोपेल कुत्रं उठलं, एवढे कुत्रे आले कुठून म्हणे. आता याचा अर्थ तुम्हाला काही सकाळी करण, कारण कीर्तन म्हणजे 5G असतं महाराज. आता 5G आला, आता काही 6G येईल नंतर महाराज. त्याला लय सावध बसावं लागतं. पण तुम्हाला एक सांगू का महाराज, आपल्यासोबत हे मोबाईल टीव्ही येणार नाही. आपल्यासोबत येणार ते भगवंताचं नामचिंतन करा, हरिभक्ती परलोका येईल कामा महाराज. त्या ठिकाणी तुम्ही जेवढं या पृथ्वी तलावर सत्कार्य करसाल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी फळ त्या ठिकाणी भेटत असतं महाराज. म्हणून आणि भगवंताचं काम असं आहे, देव एक हाताने घेत असतो पण अनंत हाताने त्या ठिकाणी देत असतो. आणि महाराज खरोखर महाराज इतकं सोपं नाही महाराज. आणि तुम्ही किती कमवलं काही सोबत नेणार नाही महाराज. त्या रावणाचं शिका अख्खी लंका सोन्याची होती महाराज, पण सोबत काही घेऊन गेला नाही. आणि आपल्याकडे काय 2च टेम्पो होती, पण फुटका फाटका कसा पण त्याच्यावरच उड्या आणतो. टेम्पो आणि त्याच्यावर नाव टाकीतो, हीच खरी दौलत.
काय मेळ आहे महाराज? अरे महाराज तुम्हाला एक सांगू का, तुम्ही कसं जगलात, तुमच्याकडे किती प्रॉपर्टी, किती बंगले, किती इस्टेट आहे, कोण लक्षात ठेवतं तुम्हाला? तुम्ही समाजात कसं राहिलात, कसं वागलात हे महत्वाचं आहे. इथंच राहणार आहे तुमचा राग, तुमची प्रॉपर्टी, तुमची इस्टेट, तुमची बंगले, सगळं इथं राहणार आहे. तुमच्यानंतर फक्त तुमची नीतिमत्ता आणि तुमचं चारित्र्य एवढंच बाकी राहणार आहे. म्हणून ते जपण्याचा प्रयत्न करा आणि चांगलं सत्कार्य त्या ठिकाणी करत राहा महाराज. आणि तुम्हाला एक सांगू का महाराज, दान दिल्यानं महाराज धनाची शुद्धता होत असते महाराज. आपल्याला वाटतं महाराज मग दान दिल्याच्या नंतर मग हे संपन ते संपन, पण मला सांगा महाराज, नदीमध्ये पाणी पिल्याच्या नंतर नदीचं पाणी कुठं आटत असतं का? नाही. आटत का? नाही. पण लोकांना वाटतं दान दिलं की आमचं आहे, पण काय सोबत घेऊन जाणार आहे हो? मग करा ना महाराज. म्हणून तुम्हाला जर धनाची शुद्धता करायची असेल ना, तर त्याच्यासाठी दान करावं लागेल महाराज. आणि दान महाराज आज आमचे सुलानी परिवाराकडून होतंय, ही सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट आहे महाराज. आज दिवसभराचा खर्च जो आहे ते सर्व महाराज या सुलानी परिवाराने त्या ठिकाणी केलेला आहे. आता जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, मला पण लांब जायचं आहे. आपली निवेदित वेळ सुद्धा वकील साहेब संपत आलेली आहे. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आपण एका देवाची भक्ती करायचं आणि त्याच देवाचं नामस्मरण करायचं. पण कसं करायचं, कुणाचं करायचं सांगतो. हात वर करा, सर्वांनी वर हात घ्या, एकदम टाईट. ते बा मागचे असे अर्धलेच हात दाखवू राहिले मला. 1 मिनिट राहू द्या, रात्रभर असे मी येतो चहा घेऊन. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई रखुमाई